इन्स्पेक्टर सर, तुम्हाला काही वेगळं वाटतंय का? वेगळं म्हणजे? नाही, वेगळं म्हणजे मीरा जे बोलते ते मला पटतंय थोडं थोडं. एवढ्या कमी हाईट वरून पडून म्हणजे मृत्यू नाही होऊ शकत ना. इम्पॉसिबल वाटतंय. हळूहळू जाशील ना ढगा तू पण. रेडी आहेस का? इन्स्पेक्टर साहेब, काय चाललंय? दादासाहेबांचा मृत्यू हा अपघाती मृत्यू वाटत नाही. असा कॉल आला होता तुमच्या मिसेसचा, त्यामुळे हे तपासासाठी आलोय. हो मीच बोलवलंय त्यांना. तुम्हीच बघा ना, इतक्या कमी उंचीवरनं कोणी पडलं तर जीव नाही जाऊ शकत. जास्तीत जास्त दुखापत होईल, हातपाय मोडेल, पण जीव, हे बघा, जीव जाणं जरा अशक्य वाटतंय. काहीतरी वेगळं कारण असू शकतं म्हणून मी बोलवलंय त्यांना. तुला काय म्हणायचंय मीरा? हे बघ, दादासाहेब बाल्कनीतून खाली पडले, त्यांच्या डोक्याला मार लागला आणि कार्डियक अरेस्टमुळे ते गेले, हे सिद्ध झालंय पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये. आणि ते पडले तेव्हा मी होते ना तिथे. म्हणजे मी तिथे बाथरूम मध्येच होते आणि बाहेरची कुठलीच व्यक्ती तिथे नव्हती. मग म्हणायचे काय तुला? घरच्यांवर संशय तुला? अथर्वा, नाही, पण तपास तर झालाच पाहिजे ना. तुमचा कोणावर, तुमच्या घरातल्या कोणावर संशय? ऑफिसर, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हा मृत्यू कसा झाला ते क्लिअरली लिहिलं आहे. इट वॉज अन ॲक्सिडेंट. राहिला प्रश्न संशयाचा, तर इकडे सगळे घरातलेच आहेत. सध्याचं घरातलं वातावरण जरा दुःखाचं आहे. घरातला एक कर्ता पुरुष, एक जवळची व्यक्ती गेली आहे. सो असले विचार येणं खूप साहजिक आहे. आय एम सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स, पण आम्हाला हा तपास थांबवायचा आहे. इट्स ओके. मी तुमच्या सगळ्यांची मनस्थिती समजू शकतो, पण काय, ही माझी ड्युटी आहे. तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. थँक्यू ऑफिसर. वेदाचे बाबा, ऐका ना,